आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा थेट फटका आता नाशिकच्या येवल्यातील पोल्ट्री उद्योगाला बसू लागलाय। अंड्यांची निर्यात ठप्प झाल्यामुळे देशांतर्गत बाजारात अंड्यांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात वाढला असून त्यामुळे अंड्यांच्या दरात मोठी घसरण झाली आहे। उत्पादन खर्च निघत नसल्याने परिणामी पोल्ट्री व्यावसायिकांवर आर्थिक संकट ओढवले। NECC ही संस्था अंड्यांचे रेट ठरवत असून यावर देखील सरकारनं नियंत्रण ठेवावे अशी मागणी आता पोल्ट्री व्यावसायिक करत आहे। आम्ही या पोल्ट्री व्यवसायामध्ये साधारणतः 2-5 वर्षापासून आहेत आणि या युद्धामुळे अशी आपल्या देशावर आणि शेतकऱ्यांवर संकट पसरलेलं आहे की अंड्याचे भाव एकदमच घसरून गेले आहेत। गेल्या या जसं युद्ध चालू झालं आहे तसं निर्यात बंद झाली असल्या कारणाने अंड्यांचा थेट पुरवठा वाढला आणि निर्यात बंद झाल्यामुळे काय झालं, व्यापारी लोक अंड्यांची एकदम दर पडून मागतात आणि आम्हाला जो खर्च होतो आमचा साधारणतः ₹3.80-90 आणि व्यापारी आमच्याकडून 3.90 ते 4 रुपये प्रमाणे खरेदी करून घेतात। किरकोळ बाजारात अंड्याची विक्री साधारणतः 5 ते 5.5 रुपये आहे आणि ती आम्हाला परवडत नाही। आणि शासनाने जी आपली संस्था आहे NECC अंड्यांची, सध्या अंड्याचे रेट ती संस्था ठरवते आणि त्या रेटनुसारच आम्हाला माल विकावा लागतो आणि त्याच्यावर कुणाचाही ताबा नसल्या कारणाने आम्हाला नाईलाजाने त्या रेटप्रमाणेच पैसे द्यावे लागतात आणि त्या रेटप्रमाणेच आम्हाला पैसे मिळतात। त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होतं आणि आम्हाला खर्चही वसूल होत नाही। त्यामुळे सरकारने याकडे लक्ष द्यावे।